तो आपला नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ ओडी इन इलेक्ट्रिकल सिस्टीम. इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये ओडीचा यूज कसा होतो किंवा त्याचं ऍप्लिकेशन, त्याचा फायदा काय आहे. तर नाव कोणतीही सर्किट असेल इलेक्ट्रिकल सर्किट, त्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये टू पार्ट्स, टू एलिमेंट्स असतात. एक असतो पॅसिव्ह एलिमेंट आणि एक असतो ऍक्टिव्ह एलिमेंट. फर्स्ट आहे ऍक्टिव्ह एलिमेंट आणि सेकंड पार्ट आहे पॅसिव्ह एलिमेंट. असे दोन कंपोनंट असतात कोणत्याही सर्किट मध्ये. आता ऍक्टिव्ह एलिमेंट कोणते आहेत आणि पॅसिव्ह एलिमेंट कोणते आहेत. ऍक्टिव्ह एलिमेंट मध्ये तीन कंपोनंट आहेत. एक है रेजिस्टन्स, देन इंडक्टर और रेजिस्टन्स और रजिस्टर म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर इंडक्टर अँड थर्ड पार्ट इज अ कॅपॅसिटर. त्याला आपण रजिस्टरचा रेजिस्टन्स असतो, हे इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स असतो. आणि पॅसिव्ह एलिमेंट मध्ये काय असतं, व्होल्टेज सोर्स. दॅट इज बॅटरी असू शकते किंवा जनरेटर राहतो, म्हणजे करंटचा सप्लाय कुठून देणार. कोणत्याही सर्किट मध्ये मिनिमम एवढे कंपोनंट राहतातच. फर्स्ट ऑफ ऑल बॅटरीचा सप्लाय लागेल, म्हणजे करंट, जिथून करंटचा सप्लाय तर पाहिजे, त्याशिवाय सर्किट कामच करणार नाही. सिमिलरली त्या सर्किट मध्ये कोणते कोणते कंपोनंट आहेत. एक आहे रेजिस्टन्स, सेकंड आहे, हा रजिस्टर तुम्हाला माहित असेल, सेकंड इंडक्टर आहे आणि थर्ड इज अ कॅपॅसिटर. असे तीन कंपोनंट असतात. त्यांचे सिम्बॉल काय आहेत, सिमिलरली यांचं युनिट काय आहे, ते आपल्याला क्वेश्चन ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस त्याची रिक्वायरमेंट आहे. तर या ठिकाणी आपण टेबल तयार करून घेऊ. त्या ठिकाणी कंपोनंट, सिमिलरली त्याचा सिम्बॉल आणि सर्वात महत्वाचे त्याचे युनिट. कारण पेपरला क्वेश्चन्स येऊ शकतात ज्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या असतील. फर्स्ट ऑफ ऑल जे ज्याला आपण फर्स्ट कंपोनंट रजिस्टर. रजिस्टर कसं सिम्बॉल डिनोट करतात, असे बरोबर एक्झॅक्टली तीन असतात. आणि त्याचं युनिट काय, युनिट काय रेजिस्टन्स, ओम. ओम, हा. सेकंड आहे इंडक्टर किंवा ज्याला आपण म्हणतो इंडक्टन्स. त्याचा सिम्बॉल कसा आहे, आणि त्याचं युनिट हेनरी, ज्याला एच ने डिनोट करतात. थर्ड इज अ कॅपॅसिटन्स किंवा त्याला कॅपॅसिटर म्हणतो. त्याचा सिम्बॉल कसा आहे, ही सपोज वायर आहे, त्या वायरच्या मध्ये हा कंपोनंट जोडलेला आहे. आणि याचं युनिट कॅपॅसिटन्स व्यवस्थित सांगा. फॅरेडे, त्याला काही जण फॅराडे पण म्हणतात. फॅरेडे, आय थिंक सो फॅरेडेची स्पेलिंग रॉंग झाली आहे, मला वाटतंय स्पेलिंग रॉंग असेलच. नेक्स्ट दॅट इज अ बॅटरी किंवा त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणू शकतो आपण. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा ज्याला ईएमएफ म्हणतात शॉर्टकट मध्ये. किंवा त्याला तुम्ही बॅटरी म्हणू शकता. बॅटरीचा सिम्बॉल काय,
प्लस मायनस का दोघे सारखेच असतात का? मग इथं कॅपॅसिटन्स सेमच राहील. आणि याचं युनिट काय? व्होल्ट. हे त्याचे युनिट आहेत. अजून कोणता एलिमेंट राहिला आहे का? आणि एक लास्ट आहे चार्ज, ज्याला क्यू ने डिनोट करतात. याचा सिम्बॉल तर नाहीये, बट याचं युनिट काय? कुलूम. हा पूर्ण आपला टेबल आहे. आता जे महत्वाचा पॉइंट आहे की तुम्हाला पेपर मध्ये ना एक सर्किट दिलेलं राहील किंवा ते डिस्क्रिप्शन दिलेलं राहील की त्या सर्किट मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत आणि त्या एलिमेंटच्या अलॉंग तुम्हाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती येतो ते काढायचंय. मग त्यासाठी किरचॉफ लॉ आहे, दोन लॉ आहेत. हा, एक आहे त्याचा व्होल्टेज लॉ आणि एक आहे करंट लॉ. ते जर समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तर इट्स ओके. काही आपल्याला फार जास्त त्याशी घेणं देणं नाहीये. दोन लॉ आहेत किरचॉफ लॉ मध्ये, दोन लॉ आहेत. नाव लक्षात राहिलं तर ठेवा, नाही तर इट्स ओके. याचे दोन लॉ आहेत. एक आहे व्होल्टेज लॉ आणि दुसरा आहे करंट लॉ. तर साध्या भाषेत जर सांगायचं तर करंट लॉ काय? एखाद्या पॉइंटला जेवढं करंट इनकमिंग आहे, इन फ्लोईंग म्हणतात, तेवढाच आउट फ्लोईंग राहील. जेवढा करंट येतो तेवढाच करंट जातो. हा त्याचा मिनिंग असतो. सपोज या ठिकाणी हा एक पॉइंट आहे, इथं वायर्स कनेक्ट आहेत आणि इथून आपण एका याला लाईट कनेक्ट केला आहे किंवा एकाला सर्किट असेल किंवा बोर्ड असेल, काहीतरी असेल, आणि एक वायर हातात धरली असेल सपोज. नाही, हा, आणि पायात चप्पल असेल त्यावेळेस. तर नाव या ठिकाणी जेवढा करंट इन फ्लोईंग आहे, जेवढा इथं येतं तेवढाच काय होईल? आउट फ्लो होईल. जेवढं इनकमिंग आहे तेवढीच आउट गोईंग आहे. त्याला म्हणतात करंट लॉ. आणि नेक्स्ट आहे व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ मध्ये काय म्हटलंय की जो टोटल व्होल्टेज मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे तो किती राहील? तर जेवढे पण एलिमेंट तुम्ही कनेक्ट केलेले आहेत त्यांची टोटल राहील. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल 3 कंपोनेंट आहेत आपल्याला. हे आता महत्वाचे, हा पॉइंट जरा महत्वाचा आहे. पहिलं आहे ईएमएफ अलॉंग रेजिस्टन्स. रजिस्टरच्या अलॉंग, ज्याला आपण आर ने डिनोट करतो, याच्या अलॉंग ईएमएफ किती राहतो? ईएमएफ ला ई ने डिनोट करतात, कॅपिटल ई ने. तो किती राहतो? दॅट इज V इज इक्वल टू, एक ओम्स रूल काय होता? असंच होतं ना, ईएमएफ अलॉंग रजिस्टर V इज इक्वल टू आर आय. आता आय ला स्मॉल ने डिनोट करतात, काही जण कॅपिटल ने डिनोट केला करंटला. आणि हा एक आपला करंट पण राहिला याच्यातला. करंटचा युनिट काय? एम्पियर. नाउ नेक्स्ट इज अ EMF along capacitance, ज्याला C ने डिनोट करतात. याचा EMF किती येतो? E इज इक्वल टू Q अपॉन C. and EMF along capacitance, sorry, inductance, त्याला I ने पण त्याच्या अलॉंग EMF किती येईल? E इज इक्वल टू,
सो या ठिकाणी ईएमएफ अलॉंग इंडक्टन्स दिलेला आहे E इज इक्वल टू L di/dt. आणि एक नोट मध्ये महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, जो I असतो ना, I म्हणजे दॅट इज अ करंट. करंट काय असतो, डेफिनेशन काय आहे त्याची, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. मग चार्ज कशाला म्हणतात, क्यू. सो dq/dt, दॅट इज द डेफिनेशन ऑफ I. आणि सिमिलरली दॅट इज म्हणजे क्यूचं जर I चं जर इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू dt तर तुम्हाला क्यू मिळतो, याची काही गरज पडणार नाही आपल्याला. अँड सेकंड पॉइंट, di/dt जर असेल तर तुम्ही d/dt ऑफ I असं लिहा. सो d/dt ऑफ I म्हणजे dq/dt which is equal to d square q upon dt square. या दोघं फॉर्म्युलांची फार जास्त याची गरज नाही पडणार, याची एखाद्या वेळेस गरज पडू शकते आपल्याला, पण हे सर्वात महत्वाचे, तिघी फॉर्म्युले महत्वाचे, कारण त्याच्यावरच एक्झाम्पल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बऱ्याच क्वेश्चन मध्ये हा जो एवढा जो टॉपिक आहे हा रिपीट होतो. हा, त्याच्या नंतरचा क्वेश्चन मे बी चेंज होऊ शकतो, पण बऱ्याचदा इथपर्यंत जे प्रूव्ह दॅट आहे ते बऱ्याचदा रिपीट होतं. या ठिकाणी काय म्हटलंय, कॉईल दिली और युमेस एक सर्किट दिलेलं आहे. त्या सर्किट मध्ये ना काय काय रेजिस्टन्स आहे, दॅट इज आर, आणि सेकंड कंपोनंट कोणता आहे, इंडक्टन्स एल दिलेला आहे, आणि सोबत काय जोडले, बॅटरी, दॅट इज अ ई. आर कनेक्टेड इन सिरीज, एका सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. सिरीज माहिती आहे ना तुम्हाला, सिरीज असं आहे ना, पॅरलल राहतं. सिरीज म्हणजे काय, सपोज इथं रेजिस्टन्स असेल, त्यालाच कनेक्टेड काय राहील, इंडक्टन्स, त्यालाच कनेक्टेड कुठेतरी बॅटरी सोर्स राहील. ओके, आणि जर ते कनेक्टेड इन सिरीज आहे तर आपल्याला प्रूव्ह दॅट म्हटलं I इज इक्वल टू E अपॉन R इंटू 1 मायनस E रेस टू मायनस RT अपॉन L. आणि पुढे म्हटलंय इफ R इज इक्वल टू 20 ओम, then 10 L is equal to 10 Henry, E is equal to 100, then find the current after 2 सेकंड, म्हणजे t ची व्हॅल्यू 2. म्हणजे या सर्व व्हॅल्यू इथं आपल्याला पुट करावं लागतील आणि त्या ठिकाणी करंटचं जे काय आन्सर आहे ते आपल्याला मिळेल. पण सर्वात अगोदर हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. तो सुरुवातीला बघा ते सर्किट मध्ये कोणते कोणते कंपोनंट दिलेले आहेत. एक म्हणजे कॉइलला काय काय कनेक्टेड आहे, एक रेजिस्टन्स आहे, सेकंड इंडक्टन्स आहे, त्यानंतर बॅटरी दिलेली आहे. तर या ठिकाणी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती जनरेट होईल, तर लक्षात घ्या, बाय व्होल्टेज लॉ ऑफ किर्चॉफ लॉ. तर या ठिकाणी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती आहे, बॅटरीचा ई दिलेला आहे, इज इक्वल टू कोणता कंपोनेंट आहे, रेजिस्टन्स. रेजिस्टन्सच्या अलॉंग ईएमएफ किती आहे, चेक करा, रेजिस्टन्सच्या अलॉंग ईएमएफ किती आहे, आर आय प्लस ऍडिशन. दुसरा कंपोनेंट इंडक्टन्स, इंडक्शनच्या अलॉंग किती आहे, ईएमएफ एल di/dt. तर या ठिकाणी मी याला असं लिहून घेतो, एल di/dt प्लस आर आय इज इक्वल टू ई. आता हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन, याला सॉल्व्ह करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितलंय, आयल याच्या पुढे नकोच, मग काय करणार, डिवायडिंग बोथ साइड्स बाय एल. तो काय इथला एल कॅन्सल येता येईल, di/dt प्लस आर अपॉन एल इंटू आय इज इक्वल टू ई अपॉन एल. बघा बरं कोणतं याच्यात मॅच होतं एक्झॅक्ट, नॉन याच्यात एलडी, नॉन एलडी कशा सोबत मॅच होतंय का,
एलडी सोबत मॅच होते. आय व्हेरिएबल आहे, टी व्हेरिएबल आहे. आय सिंगल आय आलेला आहे बघा, तर याला तुम्ही कम्पेअर करू शकतात. कम्पेअरिंग विथ, आता हे एलडी आहे, कम्पेअरिंग विथ di/dt plus capital PI is equal to Q. We get, या ठिकाणी कॅपिटल P ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली R/L आणि Q ची व्हॅल्यू आहे E/L. तो कॉन्स्टंट आहे. तो एलडी मध्ये पहिली स्टेप काय होती, पी आणि क्यू, नंतरची स्टेप काय होती, इंटिग्रेटिंग फॅक्टर. तो कसा काढता इंटिग्रेटिंग फॅक्टर, e raised to इंटिग्रेशन t dt, dx नाही, इथं x नाही, t आहे. तो e raised to इंटिग्रेशन काय, p ची व्हॅल्यू R/L dt. आता R आणि L कॉन्स्टंट आहे बघा, दोनच व्हेरिएबल आहे त्याच्यात, I आणि T व्हेरिएबल, IT व्हेरिएबल आहे, बाकी सब कॉन्स्टंट आहे. तर R आणि L कॉन्स्टंट आहे, तर याचं इंटिग्रेशन कसं येईल, काय सांगितलं होतं, e raised to, जो कॉन्स्टंट आहे तो तसाच्या तसा लिहा आणि विथ रिस्पेक्ट टू टी आहे तर टी ने मल्टिप्लाय करा. सो दॅट इज IF. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होते, जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन इज गिवन ॲज, काय जनरल सोल्युशन, YIF, Y नाही इथं I इंटू IF इज इक्वल टू इंटिग्रेशन Q इंटू IF, आणि इथं Q ऍक्च्युली इथे येईल dt प्लस C, I इंटू e raised to R/L इंटू T इज इक्वल टू इंटिग्रेशन Q काय या ठिकाणी E/L आणि IF e raised to R/L इंटू T dt प्लस C. नाव या ठिकाणी काय होईल, I इज इक्वल टू e raised to R/L इंटू T इज इक्वल टू, आता व्यवस्थित लक्ष द्या, E आणि L कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लायला त्याला आपण आउटसाइड घेऊ, E/L इंटिग्रेशन e raised to R/L T dt प्लस C. नाव या ठिकाणी इंटिग्रेशन कसं येईल, E/L इंटू, E चं इंटिग्रेशन कसं येतं, सेमच येतं, ओनली काय होईल या ठिकाणी, जी पॉवर आहे त्याचा परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, R/L इंटू T प्लस C. आता हे कसं आलं तर लक्षात घ्या, e raised to x चं इंटिग्रेशन येतं e raised to x प्लस C. कम्पेअर करा, dx चा जागेवर काय आहे dt आणि x च्या जागेवर काय आहे R/L इंटू T. मग त्या ठिकाणी मी नेहमी सांगतो की याच्या डिनॉमिनेटरला नेहमी dy/dx राहतोच, dy/dx ऑफ x. तर या ठिकाणी कसं येईल, e raised to RT/L d/dt ऑफ x, x म्हणजे R/L इंटू T. आता या ठिकाणी काय होईल, E/L इंटू e raised to R/L इंटू T अपॉन R आणि L कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल आणि इथं काय होईल d/dt ऑफ T, आपला C राहीलच. ऑब्विसली हा dt गेट कॅन्सल आणि अजून एक कॅन्सल होते, काहीतरी कॅन्सल होते, दिस L and this L get cancel. तर या ठिकाणी काय येईल, E/R e raised to R/L T प्लस C. हे कसला आन्सर आला, I इंटू e raised to R/L
इंटू टी. आता आपल्याला जे पाहिजे त्याच्यात आय म्हटलाय, पण तो बाकी नको, बाकी बघू आता मॅच काय होतंय काही नाही. आपल्याला तिकडे डिवाइडला घ्यावा लागेल. डिवाइडला घेतल्यानंतर बघू काही आन्सर मॅच होत असेल तर. आता आपल्याला जे प्रूव्ह दॅट दिलंय त्यात आय एका बाजूला आहे, तिथं ई ची पॉवर नाहीये, तर ती ई ची पॉवर आपण कॅन्सल करायची. तर काय करणार, डिवायडिंग बोथ साइड्स बाय ई रेस टू आर अपॉन एल इंटू टी. दोघं साईडला डिवाइड करायचंय, व्यवस्थित लक्ष द्या. तर या ठिकाणी आय अपॉनला ई रेस टू आर टी अपॉन एल डिवाइड केलं तर कॅन्सल होऊन जाईल, इज इक्वल टू, या ठिकाणी पण आपण डिवाइड केलं तर ही टर्म आणि तो ई चं डिवाइड केलं, दोघे कॅन्सल होतील. इथं काय उरेल, ई अपॉन आर. प्लस सी च्या केस मध्ये कॅन्सल होत नाही, तर तसंच्या तसं राहील. नाव आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस सी इंटू ई रेस टू मायनस आर अपॉन एल इंटू टी. हे आन्सर येत आहे. आतल्या प्रूव्ह दॅट मध्ये तर काही मॅच होत नाही, थोडंफार मॅच होते, वाटतंय की काही काही मॅच होते, पण एक्झॅक्टली मॅच होत नाहीये. कारण का, इथं आपला आन्सर येऊन गेलेला आहे, बट याच्यात ना हा जो कॉन्स्टंट आहे याचा आपल्याला व्हॅल्यू काढावी लागते, जी आपल्याला माहित नाहीये. ती काढल्यानंतर ते आन्सर मॅच होईल. त्याचा आन्सर कसं काढणार, तर त्यासाठी एक कंडिशन दिलेली राहते, ती कंडिशन यूज करावी लागते. जसं कालच्या क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं की सुरुवातीला टेम्परेचर 100 आहे, 10 मिनिट्स नंतर 88 डिग्री आहे. तसं यात एक कंडिशन असते, ती दिलेली नाहीये, पण आयडेंटिफाय करावी लागते आपल्याला. काय असते कंडिशन, एकदम स्टार्टिंगला, म्हणजे वेन टाइम इज 0, टाइम इज 0 सेकंड इनिशियली, तेव्हा करंट फ्लो होतो का त्याच्यात, सुरुवातीला त्या वायर मध्ये करंट असतो का, नाही. जसं तुम्ही बटन ऑन केलं किंवा ते सोर्स दिला तुम्ही बॅटरी, त्यावेळेस काय होईल, त्या वायर मधनं करंट जाईल. तर या ठिकाणी ही कंडिशन आहे की ज्यावेळेस टाइम 0 असतो तेव्हा करंट 0 असतो. मग ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी पुटिंग इन इक्वेशन 1. आता व्यवस्थित लक्ष द्या, आय ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली, 0 इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस सी. टी ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर हा ई रेस टू मायनस 0 येतो. 0 इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस सी. कारण का, कोणत्याही नंबरची पॉवर जर 0 असेल तर त्याचा आन्सर येतं 1, आणि हा मल्टिप्लायचा 1 आहे. तर प्लस 0 असे किंवा मायनस 0 काही फरक पडत नाही, पण पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1च येणार आहे. तो फायनली सी ची व्हॅल्यू मायनस ई अपॉन आर इज इक्वल टू सी. जे सी ची व्हॅल्यू आपल्याला फायनली मिळाली मायनस ई अपॉन आर. ही जी कंडिशन दिली आहे, या कंडिशनचा यूज ओनली सी काढण्यासाठी होतो, त्याचा बाकीच्या कशाशी काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही. आता ही व्हॅल्यू पुटिंग अबो व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये पुट करून घेऊ आपण, आणि आता चेक करा. आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस सी ची व्हॅल्यू आहे मायनस ई अपॉन आर इंटू ई रेस टू मायनस आर अपॉन एल इंटू टी. मॅच होतंय का, त्यात ई अपॉन आर कॉमन घ्या. आय इज इक्वल टू ई अपॉन आर जर आपण कॉमन घेतला तर इथं 1 उरेल. इथे ई अपॉन आर कॉमन घेतला तर ई रेस टू मायनस आर अपॉन एल इंटू टी. तर त्या ठिकाणी आपलं जे काय आहे ते प्रूव्ह झालेलं आहे. ओके. नाव आता पुढे क्वेश्चन विचारला होता त्यांनी,
काय म्हटलंय, काहीतरी दिलेलं आहे. व्हॅन रेजिस्टन्स किती दिलाय, 20 ओहम, म्हणजे आर ची व्हॅल्यू 20 ओहम आहे. त्यानंतर इंडक्टन्स एल किती दिलाय, 10 हेनरी. त्यानंतर ई 100 व्होल्ट अँड टी 2 सेकंड्स. या सर्व व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायच्यात, तेव्हा आयचा आन्सर आपल्याला मिळेल. आय इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू 100, आर ची व्हॅल्यू 20, 1 मायनस ई रेस टू मायनस आर ची व्हॅल्यू 20, एल ची व्हॅल्यू 10, टी ची व्हॅल्यू 2. आता हे कॅल्क्युलेशन कसं करणार, हा इथं तर 5 येतो, 100/20 दॅट इज अ 5. इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू काय ते -4, 10 टू जा आणि 2 into 2 4. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. कसं करणार आहे कॅल्क्युलेशन कॅल्सीवर, तर 5 इन ब्रॅकेट 1 मायनस, आता इथं जो ई यूज करायचा आहे ना, हा ई आपल्याला पिंक कलर मधला यूज करायचा. तुमच्या कॅल्सीवर ना 2 टाईपचे ई असतात, एक येलो कलर मध्ये ई आहे आणि एक पिंक कलर मध्ये ई दिलेला आहे. तो ई यूज करायचा पिंक कलर वाला. म्हणजे कसं यूज करणार, अल्फा अँड एल एन. अल्फा एल एन ना, शिफ्ट एल एन यूज करू नका, अल्फा एल एन यूज करा. आणि पिंक वाला ई ची मान थोडीशी तिरकस राहते, आणि शिफ्ट एल एन यूज केला तर ई ची मान सरळ राहते. तो लक्षात ठेवा, अल्फा एल एन क्या इन ब्रॅकेट -4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू. असं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय. तर नाव परफॉर्म दिस कॅल्क्युलेशन. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. कॅल्सी आणलेलाच आहे ना तुम्ही, कॅल्क्युलेशन करा. तर या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येते 4.9084 एम्पियर. So that will be the final answer.